नमस्कार. आज आपण पाहूया उच्च रक्तदाबाविषयी, ज्याचा पेशंट प्रत्येक घरामध्ये आपल्याला एकतरी दिसेल. तर रक्तदाबाला आपण 3 कॅटेगरीजमध्ये डिवाईड करतो. साधारणपणे 120/80 हा रक्तदाब नॉर्मल समजला जातो. 120 हा वरचा म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे आणि 80 हा खालचा म्हणजे डायस्टोलिक ब्लड प्रेशर आहे. दुसरा आहे 130/90 ज्याला आपण ऑप्टिमल BP समजतो. आणि जेव्हा तुमचा BP 140/90च्या वरती जातो तेव्हा त्याला आपण उच्च रक्तदाब असं कन्सिडर करतो. तर उच्च रक्तदाबाची काय कारणं आहेत? सगळ्यात पहिलं म्हणजे एज. तुमचं वय जेव्हा 50च्या पुढे जायला लागतं तेव्हा रक्तदाबाचं प्रमाण त्या पेशंट्समध्ये किंवा त्या वयोगटामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतं. असं का? तर वयाच्या 50 नंतर तुमच्या रक्तवाहिन्यांची जी लवचिकता असते ती कमी व्हायला लागते आणि त्यामुळे तिथे रेझिस्टन्स ब्लड फ्लो होण्यासाठी जो रेझिस्टन्स असतो तो वाढला जातो आणि म्हणून रक्तदाब वाढतो. याशिवाय बाकीचे जे वयोगट आहेत, जसं की मुलं असतील किंवा यंग एज असेल किंवा प्रेग्नंट महिला असतील, यांच्यामध्येही उच्च रक्तदाब दिसू शकतो. तेव्हा त्याची काय कारणं आहेत? तर या वयोगटांमध्ये साधारणपणे मुख्य कारण असतं की जेव्हा तुमची किडनी अफेक्टेड असते तर त्यामुळे उच्च रक्तदाब दिसू शकतो. आणि दुसरं कारण आहे हार्मोनल डिस्टर्बन्सेस असतील तरी उच्च रक्तदाब दिसू शकतो. आता रेड फ्लॅग साईन्स काय आहेत या उच्च रक्तदाबाची? म्हणजे अशी काय डेंजर साईन्स आहेत जे तुम्हाला जाणवली तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना भेटलं पाहिजे. एक म्हणजे सततची होणारी डोकेदुखी, डोळ्यासमोर येणारी अंधारी, बेचैन किंवा अस्वस्थता जाणवणं, छातीत धडधड करणं, ही सगळे त्याचे रेड फ्लॅग साईन्स आहेत. आता तुमचा रक्तदाब वेळेत तपासला गेला नाही, वेळेत कंट्रोल केला गेला नाही तर त्यामुळे काय संभाव्य धोके होऊ शकतात? सगळ्यात पहिलं म्हणजे पॅरालिसिस होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ब्लड प्रेशर खूप वाढल्यामुळे मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खूप रक्तदाब वाढल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या नसा ज्या आहेत त्यांना इजा पोचून अंधत्व सुद्धा येऊ शकतं. तर याचा इन्फरन्स काय आहे? जर तुम्हाला हे वरची नमूद केलेली काहीही सायन्स किंवा जाणवली तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना भेटायला पाहिजे. मग तुमचा रक्तदाब तपासून त्यानुसार पेशंट वाईज ट्रीटमेंट स्पेसिफाय केली जाते. दुसरा अप्रोच आहे तो म्हणजे डाएट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. तर हायपर टेन्शनसाठी जे डाएट सांगितलं जातं त्याला आपण म्हणतो डॅश डाएट, डाएटरी अप्रोच टू स्टॉप द हायपर टेन्शन. त्यात काय सांगितलं जातं की तुम्ही दिवसात जास्तीत जास्त फळं, पालेभाज्या हे खा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मिठाचं प्रमाण हे कमीत कमी म्हणजे 2 ग्राम इतकं तुमच्या दिवसभराच्या खाण्याच्या सगळ्या पदार्थांमध्ये इन्क्लुडेड असलं पाहिजे. 2 ग्राम म्हणजे किती? तर पोहे खाण्याचा जो आपला चमचा असतो 1 टेबलस्पून इज ऑलमोस्ट इक्वल टू